गव्हाण टीम बॉलरचा नेम गजानन कोहली. बघूया अजित भोईर गेले पहिली गेंद. हा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न बघा. वा ओ काल ऑप्शन झालं आज मात्र दमदार खेळ करावा लागेल. आली रे आली. आज मात्र बघा अध्यक्ष पंच झालेत आयोजक पंच झालेत कारण तर प्रोफेशनल पंचांना थोडासा पोटामध्ये आराम लंच ब्रेक दादाने दिले जेवण. हा एक एक खेळाडू आमचे सुहास भाऊ बघा वालचे आहेत पण उलवेला सपोर्ट करतात. पुढचा चेंडू डावखोरा फलंदाज नाना नाव काय निलेश आडनाव भोईर ना निलेश जुकर. हो बघा काय गोलंदाजी आहे काय व्हेरिएशन आहे काय गती परिवर्तन. इथे मात्र टेस्ट नाही वन डे. सचिन शेठ नाईक साहेब वहालगाव यांचं आगमन झालेलं आहे आणि गणेश पाटील मोरावे गाव वहाल मोरावे उल्वे कमर विजय आणि हा मात्र स्वागत केलं चेंडू भिरकावून दिला आहे दमदार पाहायला मिळाला आहे चौकार. यावर या साहेब दोघंही गाऊन गाजवलेत माजवलेत नाचवलेत चुकवलेत तपवलेत. बघूया पैसे खपवलेत. इथे मात्र सर्वांनी कलाकार कालवलेत पाहुणे चालवलेत आणि आम्हाला समालोचनासाठी इथे उलवा 40+ मास्टर मध्ये बोलवलेत. गव्हाणचे बॅकर महेश कोहली साहेबांचं आगमन बघा. पुढे सजाव चेंडू घेऊन गेला बॅट टू द बॉलर आणि स्ट्रेट ड्राइव्ह. वाह 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 आलाय हा चौकार. संघाची धावसंख्या प्रणय म्हात्रे सांगतील 9. नो चुकी नो बुकी एकच वादा. जेवला ना वाटतं रिकाम आहे रे. 30 चौके झाले सकाळपासून. इथे बघा बॅनरची फ्रेम आले. आता कुठे काय चिकटा होता मला नाही माहित. टॉस बॉक्स गेंद दीजिए किरण पाटिल अजित भोईर और निलेश जुएकर. ये दोन फलंदाज मात्र जबरदस्त फलंदाजी. 4 षटकांचा सामना पहिल्या राऊंड पुरीतला फिश राऊंड मधला हा सामना पाहायला मिळतोय. एका बाजूला विश्व कल्याण कंपनी गव्हाण तर दुसऱ्या बाजूला भैरवनाथ क्रिकेट संघ वी बिडू पाटील बॉडी बिल्डर विचुंबे. विचुंबे संघाला आमचे प्रवीण भाऊ पाटील वावंजे यांच्याकडनं शुभेच्छा आल्यात आणि रामशेठ पाटील विचुंबे यांच्याकडनं शुभेच्छा आल्यात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा वाह काय जबरदस्त फलंदाजी आपलातून और गेंद गई सीमा रेखा करीब करीब. किरण पाटील का इशारा आता वाह लॉलीपॉप 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 लॉलीपॉप. चौकार 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 चौकार. संघाची धावसंख्या 13. 3 चौकार आले. तिसरी हॅट्रिक झाली चौकारांची. ए तुला इकडे कोणी बोलवला तुझी कामगिरी सोडून. हा जबरदस्त रुचकर असं भोजन आहे आजच्या आमची जाम भारी. बघूया सुहास शेठ पाटील किरण शेठ पाटील ऐलेश शेठ म्हात्रे प्रदीप खारकर संदीप खारकर कैलास खारकर. आणि बघूया सेफ शाळा की जेल आहे क्षेत्ररक्षक ओ जेल कडे पोहोचले होते परंतु इथे मात्र नाते को ना मेरे को मैं चला घर को. संघाची धावसंख्या इथे मात्र आमचा स्कोरर 2 in 1 काम करतोय. इथे सट्टा बाजार पण चालू आहे आणि स्कोरिंग पण चालू आहे. स्कोर 15 धावा. 2 धावा काढल्या. लक्ष केंद्रित करा. तुम्हाला झोप आली का मग जाऊ शकता तुम्ही. चला स्पीडअप करा प्लीज. स्थानिक भूमिपुत्रांना संधी द्या मित्रांनो. इकडचे तिकडचे बोलवण्याची काही गरज नाही. स्थानिक भूमिपुत्रांना प्लॅटफॉर्म द्या. स्थानिक भूमिपुत्र तुम्हाला उपयोगी येतील. कारण त्या बाहेरच्या बोलून काय फायदा नाही. तिकडे 20,000 देतात तिथे 10,000 देतात काय फायदा नाही. आणि बाहेरची माणसं येऊन आपली इज्जत करतात काय फायदा आहे त्याचा.
हा आणि इथं उलवा टुर्नामेंट मध्ये बघा, उलवा टुर्नामेंट मध्ये फक्त फोन आपण सागर पाटील असा समालोचक आहे कधी फोन करून जात नाही, स्वतःहून फोन येतात. ही क्वालिटी आहे, क्लॅरिटी आहे. विसुमा मंत्रा आपला गाव आहे, उलवा म्हटलं की आपलं गाव आहे. हा स्थानिक काल मात्र रात्रभर गाजवली रात्र. बघूया पुढचा चेंडू रोहन पुणे सस्तावन हार्दिक बोल के लिए गेंद गिरी थी लेकिन गेंद के लेके साले मोड़ दिया, गेंद गई फील्डर के हाथ में छुट्टी हुई है, 2 रन दौड़ के निकाला. वाह नावत त्याचा लवबल बाला बीड शेटाला विचंबेवाला. बघा पुढचा चेंडू या षटकात येईल. आता मात्र फसवलं, हुकवलं, थांबवलं, चुकवलं, नाचवलं आणि चेंडू गेला निर्धाव. धावसंख्या स्थिर 17 धावा. 4 षटकांचा सामना है, 24 चेंडू का खेल. देखिए जरा किसने में कितना है दम. ऑडियो स्पोर्ट्स की बैट मिलेगी मैन ऑफ द सीरीज के लिए हमारे निवृत्ती खारकर के ओर से. आणि पुढे सरचा ओढ जेव्हा बसली सद्दू माझ्या तोल मला षटकार मारासारखं वाटे. दुल्हन लाली पाउडर लगाते हैं नहाने के बाद और बल्लेबाज अजित भोईर छक्का लगाते हैं गेंद गिरने के बाद. कैलाजी खारकर साहेबांचं आगमन झालं, त्याला विनंती करतो की आपण मंचावर स्थानावर व्हा. कैलाजी खारकर आणि हा आलाय विजय शेठ यांच्या ब्लॅक स्किनला स्पर्श करण्यासाठी. पंचांचा खराचंद्र इशारा वाईट प्लस चौका टोटल 5. बॅटकड दादा बॅटकड आहे का? ओके धन्यवाद. हा बघा विशी कोहली पंच नेहमी सांगतात काय टाइमपास झाला ना, आता तुमचा काय टाइमपास झालाय. आय लाईक क्रिकेट, आय डोंट लाईक. I like his cricket, I like his comedy, I like his wife. Very life. No laflabaji. Only one wife and one life. Wife for day. Kissing. Hag day. Issue कोहली उद्या kissing day. मग काय? तुम्हा दे. शेवटचा चेंडू वाह काय स्क्वेअरकट केला चेंडू बघा. गॅप शॉट सिलेक्शन चेंडू केला, सीमारेषेला कवचनी घालण्यासाठी आला हा दमदार चौकार. संघाची धावसंख्या लवकर लागतोय 31. प्रणय कोहली स्कोरला तिकडे आमचे प्रणय म्हात्रे तुमचे आमचे आरडीएल स्पोर्ट्सचे निवृत्ती शेठ खारकर, सर्व खारकर बंधूंनी. हा इकडे दादांचं नाव माहिती नाही पण गल्यामध्ये जबरदस्त अशी गोल गोल चेन आहे. कॉमेंट्री पण चांगली केली. बोरखरचे देवडाकी. आता मोर्या बिबाल ताने तुझीच सेवा करू काय जाणे, अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा बाळ तू घाल पोटी. धावा झाल्यात. BR कोहली साहेबांचं आगमन झालेलं आहे, त्याला विनंती करतोय आपण मंचावर स्थान व्हा. एक इनिंग झाल्यानंतर सत्कार करायचा आहे. तर कोणी धावणे आणि कोणाला जर भूक लागली असेल तर आपण भोजन तयार आहे, आपण आस्वाद घेऊ शकता. अन्नदाता सुखी भाऊ. बॉलर विशु कोहली बंद से निकलती गोली गेंदबाज विश्वनाथ. विशु कोहलीने हॅट्रिक केली तर 2 ओव्हर. पंचायत देवडाकी करणार बघूया. वाह एक आलाय बघा. क्षेत्ररक्षक वेगळे धावतात, एका चेंडूवर दुसरा बघा. हे विचुंबे आहे, साधा सोडणार नाही. पलवे झाले का आणि दोन्ही पलवे झाले कधी संघ. एक उलवा लोट मधला नावाजलेला संघ आणि तेवढाच ताकदीचा पंच नुसता चिमोरा खाऊन मारलाय विशु कोहली. या निलेश छेल एक झाला. दादा नवीन बॅट्समॅन पाठव ना नेम प्लीज. देवराम आडनाव काय सांगा.
देवराम गोवर, कारण ते इथं लाईव्ह आहे, प्रत्येकाची नावं माहिती असणं गरजेचं आहे. आपली पण लाईव्ह आहे. 20 तारखेला दशरथ पाटील साहेब आहेत, 19ला आम्ही आहोत. एक दमदार दम दिलाय दशरथ पाटील साहेबांनी, सुंदर असं व्यक्तित्व व्यक्त केलंय. परंतु काही असू द्या, वयस्कर माणूस झाला की आणि यंग माणसाला काही पण सुचतोय, परंतु तसं वर्तृत्व करू नका. काही मित्रांनो, प्रत्येक ठिकाणी आपण चांगल्या चांगल्या प्लॅटफॉर्मवर असतो, आपलीच माणसं आहेत, आपलीच मित्रता आहे, ते टिकवून ठेवा. काय घेऊन यावं काय घेऊन जाणार, द्या माया प्रेमी मिळाला अपार. आमचे डाकी साहेब जबरदस्त बोरकारचे एक व्यक्तिमत्व, गोल्डमॅन आहेत. स्पीड अप. हो किरण पाटील साहेब, ऐवराला उरकला असता. काय विषय कोणी टाइम पास झाला तुमचा, नेहमी लोकांना सांगतो टाइम लेट. आता काय झालं, इकडे हात लावता तिकडे हात लावता, टाका बॉल. बघूया, आपण फालतू काय बोलत नाही लोकांसारखा आहे, ते पॉईंट टू पॉईंट बरोबर ना किरण पाटील. हा, आणि तर नियम सर्वांसाठी फॉलो आहेत. आणि किरण पाटील आपला मित्र, आयलेश म्हात्रे आपला मित्र, प्रदीप कारकरांचा. हा, 5 मिनिटाच्या अंतर शतक नाही, शतक संपला ना, 2 प्लेअर आतमध्ये येऊ. ते कौशी टाइमपास, एक चेंडू टाकतोय माती लावतोय, दुसरा टाकतोय माती लावतोय, काय चिंबोरा नाही करत. आता बघ लावली दुखी लाईव्ह आहे भाई, प्रत्येक मला माती करायला लावला पाहिजे. हा वा, आता काही नाही बोलणार, गावा बिवणाला तर माझी वाट लागेल. वा बघा काय चित्ते टपलेले धावतात, असं वाटतं की मैदान में हारीन दौड रही है. हे अजित भोईर 36 धावा, बिडीशेठ पाटील साहेब 36 झाल्यात. शेवटचा चेंडू, तिसऱ्या षटकाला शेवटचा चेंडू, नंतर पाणी घेऊन जायचं. नंतर दादा सुहास भाऊ आपण सत्कार करायचा. काय इनिंग कपू दे, अजून एक षटक आहे. चला आलेले सगळे रिपोर्टिंग करा लवकर लवकर, टाइम नको. वा, हे अजित भोईर आहेत बघा, काय वेगाने जातात. वा 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 वा, बॅलन्स गेलाय. अमर गव्हांचा अमर कोहली, बंदक से निकलती है गोली और खिलाड़ी है अमर कोहली. वाह, दावा झाले धापलकावर 38. त्याला टास टास मोहा आणि धारणा, या दोन्ही संघाचे कॅप्टन मोहा आणि धारणा इनिंग ब्रेक मध्ये टास होईल. तर आपण आमचे आयोजक पाहतोय, किरण पाटील, आयलेश म्हात्रे, संजय कांबळे, प्रदीप कारकर, संदीप कारकर, कैलास कारकर, सुहास पाटील वाल. 38 झाल्या. इथे मात्र 1 2 3 4 5 6 उलव्याचे आणि 1 वालचा. धारणा संघाचा कर्णधार संदीप पाटील साहेब यांना विनंती करते की आपण यायचं लवकर लवकर, आणि त्यांच्याशी फाईट करेल तो मात्र मोहा. या मोहा कोलीवाडा संघाचा कॅप्टन आणि धारणा संघाचा कॅप्टन सागर मडवी. बघा सगळं करा फिरत आहे. आज मात्र आयलेश म्हात्रेला आराम दिलाय. हा, आज गेले नाही ते का, घरची स्पर्धा आहे. माहून गरम आहे. सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, संध्याकाळी सकाळचा नाश्ता केली फूड. आता मग चेंडू भरल्यानंतर सांगते. आणि आता मात्र झेल उडालाय अलंकार. सकाळी मात्र फूडचा नाश्ता आपण घाला तो सागर मडवीकडनं जबरदस्त केली बिली होती, त्याच्यामध्ये सर्व भेली बिली होती, 1 नंबर. आणि आता मात्र सेली मिली वातावरण, खेळी मिलीचं वातावरण. मला एंटरटेनमेंट करण्यासाठी बोलवलं आहे. काय भाई सुहास भाऊ, इथे बघा आपल्याकडे असतात तसंच इथं आहे भरत भाऊ. 2 कूलर आहेत, एक ब्रँडेड बॅट आहे सिरीजला आणि स्पोर्ट्स सायकल. म्हणजे पेट्रोलचा दाम वाढला कारणामुळे आम्ही सायकल ठेवली, आणि 2 कूलर आणि ब्रँडेड स्पोर्ट्स शूज. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, कुठे पण टाइम मारा, फक्त कात्र्या करू नका आणि बुटा घेऊन जा. बॅट्समॅन नेम जगदीश भिंगारकर जग्गू. सर्व काय बॉडीप्लेस मध्ये बाबा बाबा दमछक आहे दमछक. राम भाऊ आज दिसले ना, साताऱ्याला गेलेत म्हणून, नाही तर काय बॉलिंग आहे बाबा, वा भिंगून टाकतात डायरेक्ट भिंगरी सारखं. बघा और अगेन
ये खेल नहीं बच्चों का, यहाँ पे 3 निकलते अच्छे अच्छे का क्रिकेट मेरे दोस्त। ये आइलेश मात्रे नहीं है, ये किरण पाटील नाही आहे, ये बिचुंबा के खिलाडी आहे। आतापर्यंत 9 फायनल उलवा संघाने मारलेले आहेत आणि सिरीजच्या रँकिंग मध्ये काय आइलेश तोंडरेला गाडी आहे का बैल आहे का काय बाईक आहे? अरे बाबा आज येणार, आज उलव्यामध्ये जल्लोष होणार आणि आइलेश मात्र बाईक घेऊन येणार। उद्या आहे का आवाज ऍडव्हान्स मध्ये शुभेच्छा। आणि हा मात्र पुन्हा एकदा वाह आला, अरे आला षटकार आला। बघूया संघाची धावसंख्या 48। बाबू समाधानकारक स्कोर झालाय, परंतु समोरच्या संघाला कमी लेखू नका, त्यांच्यामध्ये पण स्ट्रॉंग खेळाडू आहेत। 40+ विशू कोहली आहे बघा। हो किरण पाटील साहेब, आता जर 5 मिनिटं वेळ झाला ना तर डायरेक्ट 1 प्लेअर आतमध्ये वा। विशू कोहली सारखा टाइमपास चालला तुमचा। अरे बाबा आवरे जवळ लागला तर आम्ही जिम्मेदार नाही, कमी मिठी। आणि हा बघा इकडे झेल आहे की षटकार का चौकार, आणि इथे बघा बॅकअप चांगला मिळालाय बघा। 50 धावा कंप्लीट, टाळ्यांचा कडकडाट येत नाही। किती पाहिजे अजून 4 षटकामध्ये? 1 2 3 4 5 6 7 8च जण आहेत विचुंब्यामध्ये, पण 8 स्टार आहेत। बॉल किती आहेत भाई? वाह सुंदर। अजित भोईर सलामीला आलेत। कॅप्टनची भूमिका काय असते? बीडी शेटच्या टीम मध्ये कॅप्टन आहेत ते, यूपीएल ला कॅप्टन, धारणा टीमचा कॅप्टन आणि मोहा टीमचा कॅप्टन। सचिन शेट नायकांच्या शुभ हस्ते टॉस होईल दोन्ही संघामध्ये। या इकडे 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 हो मोहा टीम इकडे 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 ओळखलं का आम्हाला? गावामध्ये टुर्नामेंट चालू आहे तरी पण इकडे आलेत, आणि धारणा भरपूर लांबून आलाय। आम्ही गेलो होतो धारण्याला, जबरदस्त टुर्नामेंट पाहायला मिळाली, साहेब होते तिथे। तर बीडी शेट पाटील धावा झाल्यात आपल्या 57 टू विन। चला कोण बोलतोय, कोण मागतोय? तर टॉसचा कॉल लागलाय, त्याला टॉस होतोय दोन्ही संघामध्ये। धारणा आणि मोहामध्ये टॉसचा कॉल लागलाय। धारणा टीम काय निर्णय? क्षेत्ररक्षण। वा याला बोलतात फटाफट डिसिजन। विलास मात्रे साहेब आणि या मला माहित आहे एक धारणा टीमचे कॅप्टन आणि उलवा संघाला 40+ मध्ये संधी दिली, तिथे संधीचं सोनं केलं ते मात्र धारणा टीमचे आम्ही सुद्धा आभारी आहोत। आमचा सुद्धा तिथे मान सन्मान, यथोचित मान सन्मान केला। सचिन शेट नाईक साहेबांचं सुद्धा स्वागत होते। हा ठेवा इथं धारण्याचे कॅप्टन संदीप पाटील साहेबांच्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत। संदीप कारखान्याच्या शुभ हस्ते संदीप पाटील साहेबांचं स्वागत होतं। दोन्ही संदीप आहेत, त्यामुळे जराशी कन्फ्युजिंग होते। जबरदस्त व्यक्तिमत्व धारण्याचे कर्णधार संदीप पाटील साहेबांचा होते, स्वागत होतोय। दमदार व्यक्तिमत्व बघा। किरण पाटील पण आणि संजय यांच्या मोबाईल मध्ये फोटोशूट केला जातोय। सचिन शेट नाईक यांचं सुद्धा आम्ही स्वागत करत आहोत। 4 षटकांचा सामना असेल दादा, 4 गोलंदाज वापरले जातील। चला बीडी शेट पाटील क्षेत्ररक्षण लावून घ्या। नॉट आउट फलंदाजी अजित भोईर, काय जबरदस्त खेळलेत। अजित भोईरने 10 चेंडूमध्ये 21 धावांचं योगदान दिलंय आणि जगदीश बेगावकर 5 चेंडूमध्ये 18 धावा आणि निलेश जोगेकरने 5 चेंडूमध्ये 7 स्वागत होतं इथं। देव डाके साहेबांचं स्वागत होतं। देव डाके आले बोरखारवरनं, जबरदस्त गोल्डमॅन बघा, बॉडी बिल्डर आमचे बीडी शेट। सचिन शेट नाईक साहेबांकडून आम्हाला 5000 रुपयाची
धनराशी आलेले गौरी स्पोर्ट्स 40+ मास्टरसाठी आपल्या मनापासून मी आभार व्यक्त करतो. देव डाकी साहेब गोलमॅन, दमदार समालोचक, दमदार आवाज आणि दमदार. एक पोच मारा साहेब. हो साहेब आमच्याकडे एक पोच मारा ना. हो पीटीसी कॅमेरा तसाच ठेव. एक 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 पोच. ऋषी कोहली. चला सामन्यात सुरुवात करा लवकर लवकर. इकडे आमचे प्रणय म्हात्रे जरा आस्वाद घेत आहेत ड्रिंक्स के बाद. चला BI कोहली साहेबांचा स्वागत होतोय. ज्ञानेश्वर कोहली साहेब यांचं सुद्धा स्वागत करण्यात येत आहे. पिच रिपोर्टर आणि खेळपट्टीची आखणी करणारे 5 गावामध्ये खेळपट्टी जबरदस्त 16 गावामध्ये तंत्र सुद्धा बनवण्यामध्ये BR कोहली साहेब. ओलवा लोड मध्ये तू असल्यावर काय बाबा, कॅशेट असल्यावर आम्हाला काय टेन्शन आहे. आम्हाला घ्या ना, मी कुठं ना बोललो तुम्हाला. अरे तुमच्यासाठी काय पण आता जुगलबंदी पाहायला मिळेल देव डाकी यांची. नको त्यांच्या समोर आपण छोट अजून मोठं आहे बाबा, बुलंद आवाज वाला आहे. सलग 24 मध्ये 57 धावसंख्येची गरज. आपण स्पर्धा पाहतोय गौरी स्पोर्ट्स उलवे आयोजित 40+ क्रिकेट स्पर्धा आणि पहिल्या फेरीतील तिसरी लढत या ठिकाणी पाहायला मिळतोय. प्रथम क्रमांक 30,000 ट्रॉफ्या या ठिकाणी आपण पाहू शकतोय. अतिशय भव्य दिव्य चषक. द्वितीय क्रमांक 15,000 आणि त्याचबरोबर चषक. आणि तृतीय क्रमांक 8,000 आणि त्याचबरोबर चषक. मॅन ऑफ द सिरीज एक ब्रँडेड कंपनीची बायसिकल. उत्कृष्ट गोलंदाज आणि फलंदाज ब्रँडेड शूज. तर क्षेत्ररक्षक एक कूलर पाहायला मिळते आपल्याला. हे वैशिष्ट्य राहिले स्पर्धेचं. 24 मध्ये 57 बनवायचं आहे. रोहन आहेत स्ट्राईक एंडला. गव्हाण संघाकडनं पाहतो. देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. गलीमधले क्षेत्ररक्षक पाहतोय. मिसपीड झाली. ओ इथे मात्र पहा फंबल पाहायला मिळतोय. दोन धावा या ठिकाणी पळून काढलेल्या आहेत. अकाउंट ओपन केलं. मला असं वाटतं आता आम्ही समालोचक बंद करून विशू सरांच्या इथं माईक सुपूर्द करणं गरजेचं आहे. धाव धाव दुसरी झाली. बघ रे चालूच आहे त्यांचं. आज भेटलं विशू सर आमच्या हातामध्ये. आज बोलू द्या आम्हाला. रोज आम्हाला बोलता तुम्ही. बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. बॅकफुट स्क्वेअरचा इलाका पूर्ण खाली. त्या क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवलाय. पंचांचा इशारा. केपी सर किरण पाटील चौकार. 4 धावा. आफ्टर कर बॉल पाहिला आपण. चांगली जागा बनवली आणि तिथून मात्र चौकार. धावसंख्या 6. 57 धावसंख्येचं आव्हान. या संघाचा बॅकबोन हा खेळाडू आहे. पाठीचा कणा आहे. या खेळाडूवर खूप काही अवलंबून आहे. डगआउट मध्ये अजून अलंकार सारखा चांगला खेळाडू आहे आणि त्याला साथ देण्यासाठी आपण आता पाहतोय. पहिला चेंडू दुहेरी. त्यानंतर चौकार आलाय. 2 चेंडू झालेत. रोहन कोळी स्ट्रायकरला खेळाडू. बॅकफुटला जाऊन कट केला बॉल. या ठिकाणी पहा पुन्हा आता थोडस मिसपीड झाली. बॅकअप दिलंय. अमर कोळी आणि रोहन कोळी अशी सलामीची जोडी. कोळी बंधूचा भरणा असलेला संघ आपण पाहतोय. जगदीश भिंगारकर स्ट्राईक बॉलर. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची ओळख आणि आज चांगली गोलंदाजी हाताळली. विकेट टू विकेट्स गोलंदाजी चालू आहे. पहिला चेंडू सुद्धा प्रणय आपण पाहिला. क्षेत्ररक्षकाने दिली असती 7 तर कदाचित डॉट सुद्धा झाला असता. दुसरा चेंडू चांगला पिक केला रोहनने म्हणावं लागेल. यावेळी सोडून दिला बॉल ऑफस्टंपच्या बाहेर. किरण पाटील यांच्या माध्यमातून आज स्टँडिंग अंपायर्स म्हणून राहिलेले आहेत. त्यांच्या माध्यमातून हा व्हाईट बॉलचा इशारा. पनवेल समालोचन असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आहेत किरण पाटील. समोर टाकला होता बॉल. स्विंग पाहायला मिळाला. अपील झाली परंतु डाऊन द लेग साइड. कदाचित हा पंचांचा इशारा. लेग बाईस. पंचांचा इशारा या ठिकाणी पाहतोय. येस इट इज अ लेग बाईस. लगेच पंचांनी सांगितलं पाहिलं आपण
आणि आता फर्स्ट टाइम ऑन स्ट्राईक एंडला, पहिल्यांदा स्ट्राईक एंडला अमर कोळी. एक घातक फलंदाज आहेत, आक्रमण करणं ही त्यांची शैली आहे. आज कित्येक वेळा पाहतो आपण आक्रमण करणं ही त्यांची शैली. एक स्ट्राईक बॉलरवर अटॅक होणार का? हो, समोर टाकला होता बॉल. मिसटायमिंग स्ट्रोक आहे. थोडासा शॉट जो आहे ना तो उशिरा खेळले, मिसटायमिंग स्ट्रोक झालं, टायमिंग जुळलं नाही आणि त्याच्या मोबदल्यात एक सिंगल. हरकत नाही, अकाउंट ओपन केलं, संघाला नेऊन ठेवलंय 9 या धावसंख्येवर. एक दुहेरी, 2 सिंगल, एक चौकार आणि एक वाईट बॉल आणि एक लेग बाय आपण पाहतोय. एकूण धावसंख्या 9. शेवटचा चेंडू असेल पॉवर प्लेचा. एक मोठा फटका अपेक्षित आहे रोहनच्या बॅट मधून गव्हाण संघाला. समोर टाकला होता बॉल, इनसाइड एज लागली का? येऊ का नको? 2 खेळाडू पहा काय चालू आहे नक्की. अजिबात घाई करू नका प्लीज. मिसबॅलन्स झालात, कदाचित इजा होऊ शकतोय. सो दुपारचं सत्र आहे त्याकडे सुद्धा लक्ष द्या आपण. पॉवर प्लेचं षटक ज्यासाठी हा गोलंदाज ओळखला जातो ना, जगदीश भिंगरकर, तसंच हाताळलंय. धावसंख्या खर्च केल्यात 9, जरी विकेट्स नाही आल्या 10 माफी असावी. शेवटच्या चेंडूवर आलेले आणखी एक सिंगल. आता 18 मध्ये 47 गव्हाण संघाला मॅच बनू शकते. एक षटक प्रणय जर किमान 15 ते 18 धावसंख्येचं आलं ना, मॅच बनवून जाईल मी तर म्हणतोय. परंतु येणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. रोहन आहे तर या धावसंख्या बनू शकतात, कारण याच खेळाडूच्या बॅट मधून याच रजनीच्या स्पर्धेमध्ये विशू सर मात्र विचुंबेला स्पर्धा चालू होते आणि 1 साइडेड मॅच जिंकवली या खेळाडूनं रजनी स्पर्धेमध्ये. पहिली मॅच आपण पाहिली ग्रुप स्टेजवरच्या पहिल्या फेरीतील. रोहन कोहलीने मॅच जिंकवली होती. 45 का 48 मे बी टार्गेट असावा आणि रोहनने त्यामध्ये 30 धावसंख्या बनवल्या होत्या. त्यामुळे क्षमता आहे, पोटेन्शियल भरपूर आहे आणि आज आपल्या संघाला गरज आहे रोहन तुमच्या फलंदाजीची. बॅकअपला खेळाडू चांगले आहेत, डगआउट मध्ये अलंकार आहेत. विशू कोहली सर, इतर सुद्धा खेळाडू आपण बोलू शकतोय. निलेश आहे का गोलंदाज? गोलंदाजचं नाव सांगा दादा. निलेश, ओके, कन्फर्म झालं. स्ट्रायकरला पुन्हा एकदा रोहन कोळी. निलेश जुवेकर आणखीन एक चांगला गोलंदाज आहेत. एक 40+ ओपन अप मध्ये सुद्धा या गोलंदाजाला पाहिलं आपण. चांगला गोलंदाज आहे, द्रुत गतीचा गोलंदाज आहे. एक डावखुरी हाताचा गोलंदाज पाहतो आपण. कमबॅक करावा लागेल. समोर टाकला होता बॉल, ताकदीचा प्रचंड वापर आणि फ्लॅट हिटचा फटका. षटकार पाहायला मिळतोय. ओव्हर पिच बॉल, त्याला केलं डिस्लॉच. लॉंग ऑनच्या सीमारेषेच्या पलीकडे चेंडूला पाठवलाय. षटकार, 6 धावा. चांगली फलंदाजी अप्रिशिएट केलं जाते. अजित या ठिकाणी पाहतो आपण, त्यांच्या बॅट मधून सुद्धा धावा कदाचित आपल्याला पाहायला मिळतील. चांगले खेळाडू आहेत. उपस्थिती त्यांची. पहिल्या चेंडूवर पहा वेलकम केलंय. स्लोवर बॉल, पिक केला बॉलला, आणखी एक मोठा फटका. गुड बॅटिंग, चांगली फलंदाजी. स्लोवर बॉल होता परंतु समोर टाकला तो बॉल तुम्ही. स्लोवर बॉल आणि प्रणय ओव्हर पिच बॉल तो सुद्धा. स्लोवर बॉल, गुडलेन स्पॉटवर चेंडू तुमचा टप्पा पडणं गरजेचं आहे स्लोवर बॉलचा. तेव्हाच कुठेतरी फलंदाजाला तुम्ही चकमा देऊ शकता, परंतु चूक झाली त्या ठिकाणी. आणि जसं मी उल्लेख केला या खेळाडूचा बॅकबोन खेळाडू आहे, पाठीचा कणा आहे, रीड की हड्डी आहे संघाची. आज तो पाठीचा कणा टाट उभा आहे पहा मैदानावर आणि संघाच्या डगआउटला सांगतो मी आहे ना तोपर्यंत अजिबात चेंडू द्या, अजिबात काळजी नका करू. हे सत्र राहिलंय. रोहन कोहली आज चेंडू द्या. एक गव्हाण संघाचे खेळाडू आहेत पहा लगेच. त्या ठिकाणी बरेचसे प्रेक्षक सुद्धा आहात. आपल्यापर्यंत बॉल आला तर प्लीज आपण देऊ शकता. लगेच मॅच चालू होईल. प्रणय, वेळ वाचेल आपला, याची दखल घ्या. 22 धावसंख्या धावपटलावर. मॅच ऑन केली या 2 षटकारांनी. 16 मध्ये 35. आता मॅच कदाचित ऑन झालेली आहे. पहिलं षटक चांगलं हाताळलं. दुसऱ्या षटकामध्ये अक्षरशः मात्र अटॅक केलंय. अटॅकिंग अप्रोच वापरली. नाव आहे फलंदाज रोहन कोहली. ऑन हॅट्रिक आहे. तिसरा येणार कसं लग्न. ओव्हर पिच बॉल, खेळाडू आहेत त्या ठिकाणी. विकेट्स. नाराज असेल, बॅटच्या अगदी टोवर लागला. प्रॉपर टायमिंग झालेलं आहे, कलेक्शन जुळलं नाही. सुटकेचा श्वास घेतला. डिस्टन्स कमी पाहायला मिळाला. फ्लॅट गेला होता
अलंकार कोळी नवीन खेळाडू मैदानामध्ये आपण पाहतोय. इन ॲट 3 तिसऱ्या क्रमांकावर समोर टाकला होता बॉल, परंतु थोडासा बॉल ऑफ ब्रेक होता प्रणय, आणि त्यानंतर बॅटचं टायमिंग चुकलं. या फटक्यामध्ये एकच गोष्ट चुकली, पॉवर चांगली होती परंतु टायमिंग चुकलं, आणि म्हणूनच विकेट्स पाहायला मिळाली. कमबॅक केलंय गोलंदाजानं. समीकरण पुन्हा एकदा बदललंय. 16 मध्ये 35 असताना विकेट्स आली, 15 मध्ये 35 हवेत. समोर टाकला होता बॉल. हाच आमच्या समोर फोन असल्याने हाच प्रॉब्लेम होतो, कुठला उचलो असा होतोय आम्हाला. विकेट्स आलेली पहा, धावसंख्या 12 आलेल्या आहेत. त्यामुळं अलंकार कोळीला आता मात्र सांगितलं असेल की तुम्हाला रन रेटनी खेळावं लागेल. एक विकेट्स महत्वाची गेली, आणखी एक समोर टाकलाय बॉल हवेत आहे, खेळाडू आहेत त्या ठिकाणी. हो, झेल सुटले पहा. हा झेल घेणंच होतं तुम्हाला, चूक झाली. अलंकार कोळी सारख्या खेळाडूचा तुम्ही झेल सोडलात. मी मगाशीच म्हटलं धावा आल्या होत्या. 14 मध्ये 34ची गरज आहे. 2 बॉल मध्ये एकाच जरी फटका आला तरी 12-13चा रन रेट धावू शकतो. तुम्ही रन रेटने खेळा, आणि ऑन साइडला हवा चांगली आता. ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल, वाईट बॉल आहे. 1+1 हा बोनस आहे. थंडीचा सीझन चालू आहे प्रणय. आज आपण केडी बरेचशा ठिकाणी पाहतोय की बरेचशा दुकानावर सेल चालू असतो, आणि हा बोनस पाहायला मिळतो आपल्याला. या 2 धावा संख्या सुईसारखा टोचणाऱ्या असतील अलंकार. आडव्या बाटना फटका सजवला, पुन्हा एकदा संधी. खराब फिल्डिंग आहे. जिथे झेल झाला असता तिथे मात्र चौकार पाहायला मिळतोय. या चुक्या थांबवाव्या लागतील. पहा, झेल सोडला मगाशीच प्रणय, आणि त्याच खेळाडून आणखीन एक संधी. चौकार पाहायला मिळाला. 29 धावसंख्या धावपटलावर लागल्या, आणि 18 मध्ये 28 मॅच 13 मध्ये माफी असावी. 13 मध्ये 28 लोअर फुलटॉस बॉल ड्राइव्ह केला, बॉलला चांगला फटका. इथे पहा, दुसरी धाव सुद्धा घेतली. आता स्ट्राइक कदाचित अमरकडे असेल, परंतु फलंदाजी चांगली केली. शेवटच्या चेंडूवर आल्या 2. आता 12 मध्ये 26, 13ची सरासरी. 12 मध्ये 26, 13ची सरासरी. मॅच ऑन आहे. पाणी द्या विशुगोली सरांना, दमलेत ते चेअर करून. खेळाडूंना न्यायचं आहे. चला 12 मध्ये 26. नाव झाला असता ना, फिल्डर नाव झाला असता. दोन षटकार पाहिले आपण, आणि त्यानंतर मात्र रोहन कोळीची ती विकेट्स मोह आवृश. खरं तर स्लॉट मध्ये होता रोहन, डगआउट मध्ये आल्याबरोबर एकच गोष्ट चुकली, टायमिंग चुकलं. जागेवरून फटका सजवला असता. फ्रंट फुटला आल्यानंतर जो बॉडी बॅलन्स असतो ना, तो हरवला. बॉडीचा शेप खूप इम्पॉर्टंट असतो प्रणय. बॉडी शेप जेव्हा तुमचा मिसबॅलन्स होतो ना, बॉडी शेप, त्यावेळी जी पॉवर असते ना ती जनरेट करू शकत नाही. ॲज अ बॅट्समन म्हणतोय मी, आणि तेच झालं रोहनच्या माध्यमातून. परंतु बॅकअप चांगलं दिलंय. हे षटक महत्वाचं असं. 13ची सरासरी आहे, 26 धावांची गरज. सन्माननीय जितू शेठ सोमासे यांचं या ठिकाणी आगमन पाहायला मिळतं. वेलकम. उल्वे नोटचे अध्यक्ष आहेत. हाफ ट्रॅकर बॉल पुल केल्या बॉलला जितू शेठचं आगमन. वेलकम. आणि इथून मात्र पाहतोय आणखीन एक सिंगल. हा खराब बॉल होता. चला आवाज देऊ नका विशुकोळी सर, खेळू द्या त्यांना. दुसऱ्या बाजूने गोलंदाजाचं नाव सांगा प्लीज. सन्माननीय संदीपजी खारकर यांना विनंती करतोय, आपण प्रेक्षकांच्या कक्षात न राहून अतिथी मंचावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. आयोजकांच्या वतीस विनंती आहे आपल्यास. वेगवान चेंडू पाहतो आपण, चांगली पॉवर जनरेट केली होती अलंकार. आणि इथून मात्र 2 चेंडू 2 सिंगल. 10 मध्ये 24, 10 मध्ये 24 आहेत. थर्ड अंपायर तिसरा इथूनच बघायचं का? येस, इथूनच पाहिलं जाईल.
हा डॉट बॉल पाहायला मिळतो आपल्याला. पहिलं 2 चेंडू आपण पाहिलं, 2 सिंगल, त्यानंतर डॉट बॉल. 9 मध्ये 24. मॅच अडकत चालली. हात खोलावे लागतील आता अमर कोहलीला. दुसऱ्या बाजूने अजयचं कौतुक करेन मी, चांगली गोलंदाजी. हे 3 चेंडू अजय महत्वाचे आहेत आपल्यासाठी, त्यामुळे चांगले फेकायचे आहेत तुम्हाला. वेगवान चेंडू दुसऱ्यासाठी कॉल आहे, नाही, नाकारलंय अलंकारने. स्वतःवर जबाबदारी घेतली. आता 8 मध्ये 23 हवे आहेत. या 2 चेंडू मध्ये किमान एक मोठा फटका आता अनिवार्य झालाय. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. वेगवान चेंडू फेकले. चांगले षटक अजूनपर्यंत हाताळलंय. आता इथून चूक होणं गरजेचं नाहीये विचुंबे संघासाठी. एक चेंडू महत्वाचा आहे तुम्हाला. ओव्हर पिच बॉल, फटका फसला, बॅट टर्न झाली आता. आणि तिथून मात्र पहा, बॅट टर्न झाले आता मध्ये आणि मिस टायमिंग स्ट्रोक आला. वेगवान चेंडू होता, टायमिंग अजिबात जुळलं नाही. प्रचंड वेगाने चेंडू हाताळला आणि आणखीन एक सिंगल. वॉट अन ओव्हर. शेवटचे 7 चेंडू आणि 22 धावा. चला गोलंदाज पहा, ऑब्जेक्शन आलेलं आहे तुमच्यावर. आणि बाबाटनं फटका सजवलाय. दुसऱ्यासाठी कॉल केला, नाकारले. त्यावेळी पहा दुसरं मात्र कॉल या ठिकाणी नाकारलं गेलंय आणि एक सिंगल. आता मात्र मॅच अडकली असं म्हणावं. 6 मध्ये 21. या षटकामध्ये किमान 10 जरी आलं असं प्रणय तरी मॅच आणखीन थोडीशी टफ झाली असती. आता 6 मध्ये 21 सुरुवात झाली त्यावेळी प्रणय आपण पाहतो 14.25 ची सरासरी होती. 24 मध्ये 57चं टार्गेट दिलं. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या खर्च केल्या 10. दुसऱ्यामध्ये तब्बल 21 जे टर्निंग पॉइंट षटक म्हणू शकतो. त्यामध्ये तब्बल 2 षटकार पाहिले आपण, एक चौकार पाहिला. रोहनच्या बॅटमधून 2 षटकार. आणि आता या षटकामध्ये फक्त आणि फक्त धावसंख्या आल्या 5. त्यामुळे पुन्हा एकदा मॅच टर्न झाली. 6 मध्ये 21 ची गरज आहे. वेळ खर्च करायचा नाहीये. किरण पाटील सर लक्ष द्या, आपण वेळ खर्च करायचा नाहीये. टीम मेडिक्स पहा, कळते आम्हाला शेवटचं षटक आहे, परंतु तुम्हाला अजिबात वेळ दिला जाणार नाही या ठिकाणी. फक्त एक कॅप्टन आणि एक सिनियर खेळाडू या आणि चर्चा करा, त्याबद्दल सहमत आहोत आम्ही. पूर्ण टीम कृपया एकत्रित येऊ नका, विनंती करतोय तुम्हाला. 6 मध्ये 21 आहेत, बनवू शकतात. गोलंदाजचं नाव सांगा शेवटच्या. देवराम. अगोदरचा अजित नोट. मागाशी सुद्धा आमच्या पीटीसी लाईव्हच्या ऑपरेटरने डायरेक्ट ठोकून नाव टाकला होता. आता नाव कळलं आम्हाला. चला 6 मध्ये 21. पहिलं 3 चेंडू महत्वाचे आहेत. फुल टॉस बॉल, फटका हवेत आहे. दुसऱ्या धावेसाठी वळत सुद्धा नाही. ओ, कॅच सोडली. याच धावसंख्या नंतर तुमच्या अंगलट येऊ शकतात. मगाशी सुद्धा 2 झाले असते. पहा, अलंकारने स्वतःकडे स्ट्राईक ठेवली. 5 मध्ये 20 त्याला बनवायचे आहेत. स्वतःने कॉन्फिडन्स दाखवलाय. मागाशी सुद्धा विशुगोळी सर 1-2 धावा घेतल्या असत्या. आणखीन प्रणय कदाचित 2 धावसंख्या कमी झाल्या असत्या. शेवटच्या यस विशुगोळी सरांना कॉन्फिडन्स आहे आणि असणं गरजेचं आहे. मंगेशजी पाटील सरांचं आगमन झालेलं आहे. विनंती करतो आपण अतिथी मंचावर यायचं आहे. 5 मध्ये 20. 2 चेंडू महत्वाचे आहेत. फुलटॉस बॉल आहे. नो बॉल दिलाय. बीमर आहे हा. बीमर दिलाय. येस, इट्स अ बीमर. या 5 धावा मिळतील. केपी सर एस बीमर आहे, पण तिथून ऑब्जेक्शन तिथूनच त्या ठिकाणी आपण नो द्या. यानंतर एस फ्री हिट आहे. 5 मध्ये 15. एस थांबा, पंच एस तुम्हीच द्या केपी सर, तुम्हीच द्या. इथून नाही, तुम्हीच द्या. तुम्हाला जर वाटलं तर, तुम्हाला वाटतं त्या अँगलला उभे राहा आणि तुम्हीच द्या. मॅच चालू करा. 5 मध्ये 15 हवे. दोन्हीकडे मॅच ऑन आहे. अजूनही विचुंब संघ समोर टाकला होता बॉल. ओ, यावेळी मात्र पहा मिस टायमिंग झालं असं म्हणावं लागेल. 4 मध्ये 14. 4 मध्ये 14 आणि हा फ्री हिटचा बॉल होता.
फ्री हिटचा बॉल मिस केला असं म्हणावं लागेल. 5 मध्ये 15 हव्या होत्या, 4 मध्ये 14. बॉल हवेत आहे. लॉंगअपचा खेळाडू खाली येणार. विकेट्स. महत्वाचा म्हणजे हा डॉट बॉल आहे. डॉट बॉल आहे आणि आता मॅच अडकत चालली. मगासपासून गव्हाण संघाने एक चूक या ठिकाणी निदर्शनास आलेली आहे मला. ज्या सिंगल आहेत, डबल आहेत ना, तिथे सिंगलच घेतली. किमान प्रणय 3 ते 4 धावसंख्या अशाच त्यांच्या कमी झाल्यात. आता या 14 ज्या राहिल्यात ना, 14 मधनं 3 मध्ये कदाचित 10 सुद्धा राहू शकल्या असत्या. किंबहुना अलंकारला स्ट्राईक आणखीन पाहायला मिळाली असती. या चुका थांबवणार तुम्ही. 3 मध्ये 14 प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे. या चेंडू मध्ये किमान 2, त्याहून जास्त आलं तर सोन्याहून पिवळाय, पण 2 पाहिजेच. म्हणजे शेवटच्या 2 चेंडूवर 2 षटकार आपण अपेक्षित ठेवू शकतोय. मॅच अडकली. आता मॅच विचुंबे संघाने इथून मात्र पहा, एक चेंडू फक्त चांगला फेकायचा आहे. इथून कोणती चूक प्रतिस्पर्धी संघाला पुन्हा एकदा गेम मध्ये आणून देईल. मॅच ऑन आहे, अजून मॅच सुटली नाही गव्हाण संघासाठी. 3 मध्ये 14 बनू शकतात. एखादा वाईड येऊ शकतो, एखादा भीमर सुद्धा येऊ शकतोय. सगळ्या क्रिकेटमध्ये शक्यता वर्तवल्या जातील. कुंदन समोर टाकला बॉल. आल्या मात्र पहा, हा रागाने फटका मारलाय का असं वाटतं मला. मगासपासून आपण पाहतोय फक्त चौकार षटकारानेच तुम्ही जिंकू शकत नाही प्रणय. आणि मग डगआउट मध्ये तीच चर्चा चालू आहे. परंतु विशुकोळी सर, या गोष्टीच आहेत ना, या उल्वे संघाकडनं कित्येक वेळा आपण पाहत नाही. मग केपी सर असतील, आमचे आयलेस दादा असतील, रन्स आहेत ना, ती रन घ्या तुम्ही. जी रन ऑन आहे ना, हु नोज नो पुढे काय होणार आहे ते कोणाला माहिती आहे. चला 2 मध्ये 8, 2 मध्ये 8 हवे आहेत. ओ, इथे अपील केली. फुलटॉस बॉल होता, आडव्या बॅटने खेळायचा नव्हता. व्ही शेप मधला फटका होता, लेग बाय. 1 मध्ये 7 हवे आहेत. गती परिवर्तन केलं होतं, अगोदर ठरवलं होतं मी स्लॉग स्वीप केलं. व्ही शेप मधला फ्रंट फुटला येऊन व्ही शेप मध्ये फटका गेला असता. 1 मध्ये 7 हवे आहेत. क्लीन बोल्ड झालेत आणि विशेष सन्मान केला जाईल. नाही ना, योगेश तांडेल करावे आपण या प्लीज. विशेष सन्मान केला जाईल निलेशजी बांदुलकर यांचा आपण पाहतोय. आणि हा सन्मान घेण्यासाठी